वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 19 क चे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात आज नवजीवन परिसरात पाहायला मिळाला। यावेळी उमेदवार प्रफुल्ल पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला। पाहूयात ते काय म्हणाले। दादा, आता 2-3 दिवसापासून प्रचार सुरू आहे, तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो? दिसतोय तुम्हाला प्रतिसाद? जवळजवळ माझ्या जोडीला 450 ते 500 लोक प्रचारासाठी येतात। ते सगळे वोटर आहेत। म्हणजे विचार करा, 500 लोक गरज असेल, त्यांच्या घरातले आजूबाजूचे मतदार किती असणार आहे। विजय आमचा पक्का आहे आणि आम्ही 100% हा 19चा पॅनल निवडून आणू। आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेलो आहे। 40,000 मतदारांचा वॉर्ड आहे, किती टक्के वॉर्ड पिंजून काढलाय तुम्ही? मी प्रत्येक एरियामध्ये माझे मीटिंग्स घेतलेल्या आहेत, परंतु माझा जुना गड जो माझा पूर्वीचा वॉर्ड होता त्याच्यामध्ये 15,000 मतदारांनी 15,000च्या घरी पोहोचतोय। राजकारणात होतो आणि आता माझा मुलगा आहे, त्यांनी आता 4 वेळा निवडून आलेला आहे। त्याचं मला खूप अभिमान आहे। मी आई म्हणून मला ना त्याचा खूप अभिमान आहे। माझ्या मुलांनी खूप चांगलं काम केलं, त्याचा सर्वांचा आशीर्वाद मिळावा हीच माझ्या आईची इच्छा आहे। गौरव असो किंवा गॅरविषारी बसली बाई तिकडे येतो, शिवजयंती असली तरी आम्ही मिळून जुळून करतो। सगळे हिंदू बांधव असो किंवा मुस्लिम, मी मुस्लिम आहे तरी आमच्या इकडे हिंदू मुस्लिम न करता आम्ही सगळे जोडीला राहतो आणि जोडीला सण साजरे करतो। आम्ही भाई पण त्या सणाला पण येतो, आमच्या घरी पण येतो, त्यांच्या पण घरी जातो। भाई हिंदू मुस्लिम न करता सगळ्यांना जोडीला घेऊन काम करतो। प्रफुल्ल भाई आला पाहिजे आणि तोच येणार, आमची मनाची आम्ही आणणार भाई, कारण ही पब्लिक बोलते, आम्ही नाही बोलत, पब्लिक बोलते। कारण सगळे कार्यकर्त्यांच्या याच्यामध्येच आहे तर प्रफुल्ल पाटील यावा आणि वसई विरार मध्ये या 19 वॉर्ड नंबर क्रमांकामध्ये शिटीला मत देऊन त्यांनी विजय करावा भाईला, आणि भाई तुमचा विजय होईल अशी लोकांची मनाची इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल। दुःखात आमच्या सामील आहे, ते असं बघत नाही मुसलमान आहे का मराठी आहे का बेलदार आहे, सगळ्याला सांभाळून बघतो। तेच आला पाहिजे असंच आमची इच्छा आहे। वयाच्या 24 वर्षापासून नगरसेवक म्हणजे ग्रामपंचायतचे पासून आणि येणाऱ्या या टाइमापर्यंत आहे ते, म्हणजे पब्लिकने आणि या लोकांनी जो साथ दिला आहे ते 15 वर्ष ते 20 वर्ष आम्ही तर विचार करतो अजून पुढे वाढावा। कारण 24 वर्षाचा असताना त्या व्यक्तीने जो केलाय लोकांसाठी छोटी गोष्ट नाही, कमी वयामध्ये मोठी उपलब्धी हासिल करणारा व्यक्ती, आणि हा लोकांचा प्रेम लोकांची अजून काय आहे, पाणी वगैरे गटरीचा ते सर्व केलं। नगरसेवक सबसे अच्छा है प्रफुल्ल दादा, सबसे अच्छा। कभी भी फोन करो, आधी रात में उठाते हैं, दुख सुख में सब में खड़ा है। इधर की गंभीर समस्या क्या है? कुछ नहीं, पानी की पानी का हो गया पानी का सब खत्म, पानी दिए। इसके लिए तो इतने पब्लिक खड़ी है ना। हम लोग के लिए एनी टाइम रात में कभी भी हमारे लिए खड़े होते हैं। एक फोन किए भाई हमको प्रॉब्लम है तो भाई तुरंत हमारे लिए आते हैं। वैसे हमको नगर चौक चाहिए यहाँ के लिए, जो हिंदू मुस्लिम ना करे, हमारे लिए एकता हो, भाईचारे जैसे हम लोग सब खड़े हुए, क्योंकि हमारे लिए बहुत जब से तीन बार जीत चुके, ये 4थी बार है और इस बार भी उनको जिताएंगे हम लोग, ये हमारा वादा है। आम्हाला पुढे समस्या काय आली नाही, याच्या पुढे कोणी आली नाही, त्याच्यामुळे निवडून यायला पाहिजे। काय काम करतात तेच यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। रात्री सगळ्यांच्या घरी असं फोन केलं तर येऊन उभं राहतात, मग अशा नेता तर यायलाच पाहिजे ना। ते इतके 5 वर्ष आता नगरसेवक कोणीच नव्हते, प्रशासकीय राजवट होती, मग अशा वेळेला दादा आले होते का तुमच्या मदतीला? जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, येऊन येणार कोण? Yeah.